आता जो अधिकृत निकाल समोर आलेला आहे, जी इलेक्शन कमिशनची जी वेबसाईट आहे, अधिकृत वेबसाईट आहे, त्यानुसार रोहित पवार हे विजयी झालेले आहेत. राम शिंदे यांचा 1255 मतांनी विजय झालेला आहे. शेवटी रोहित पवार यांनी आपला गड राखल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच जी काही अटीतटीची लढत आपण या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये पाहत होतो, त्याचा अखेर निकाल लागल्याचं पाहायला मिळतंय. शेवटच्या फेरीमध्ये रोहित पवार यांनी आघाडी घेतल्याचं, म्हणजे ते आधी सुद्धा 946 मतांनी आघाडीवर होते, परंतु शेवटची फेरी जी आहे ती अतिशय निर्णायक ठरणार होती आणि त्या फेरीचा निर्णय जो आहे तो समोर आलेला आहे. 1200 मतांनी रोहित पवार जे आहेत त्यांनी विजय मिळवलेला आहे आणि राम शिंदे यांना पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागलाय. सर, काय सांगाल? नक्कीच काही टेक्निकल इश्यू असेल, सर जॉईन नाहीयेत, परंतु कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघ जो अतिशय हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे समोर, कारण की रोहित पवार यांचे कट्टर विरोधक जर का आपण पाहिले तर ते कट्टर विरोधक जर कोण होते तर ते राम शिंदे आहेत आणि अशा कट्टर विरोधकाला भाजपानं पुन्हा एकदा संधी दिलेली होती आणि हीच या संधीचं सोनं ते करतील असं म्हटलं जात होतं. रोहित पवार जे आहेत ते यावेळेला हरतील, कारण की मागच्या 5 वर्षांमध्ये जे काही स्थानिक तिकडचे मुद्दे होते ते सुद्धा रोहित पवार यांना ते नीट क्रॉस करता आले नाही किंवा त्यांचं सोल्युशन जे आहे ते त्यांना काढता आलं नाही असं म्हटलं गेलं आणि त्यामुळेच कुठेतरी राम शिंदे बाजी मारतील असं म्हटलं जात होतं, परंतु तसं घडताना आपल्याला अजिबात पाहायला मिळत नाहीये. आणि त्यामुळेच रोहित पवार, जो काही आताची जी काही ब्रेकिंग न्यूज समोर येते त्यानुसार जी इलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाईट वरून जी काही माहिती समोर येते त्यानुसार 27 पैकी 27 फेऱ्यांचा निकाल जो आहे तो समोर आलेला आहे आणि या 27 फेऱ्यांचा निकाल जो समोर आलेला आहे त्यामुळे शेवटच्या क्षणी, अगदी शेवटच्या क्षणी रोहित पवार यांनी लीड घेतली आणि राम शिंदे यांचा त्यांनी अगदी काही मतांनी जो आहे तो पराभव केल्याचा पाहायला मिळतोय. राम शिंदे यांना पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. आपण या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाबद्दल जर का जाणून घेतलं तर या विधानसभा मतदारसंघामध्ये जसं मी सांगितलं की 25 वर्षांपासूनची लिगसी जी आहे ती भाजपाकडे आहे. भाजपाचा हा अभेद्य गड होता. जर हा भेदण्याचं काम कोणी केलं असेल तर ते रोहित पवार आहेत. रोहित पवारांनी 2019 ला राम शिंदे यांचा पराभव केलेला होता. विजयश्री जो आहे तो रोहित पवार यांनी खेचून आणलेला होता. आपण जर का उत्तर महाराष्ट्राबद्दल जाणून घेतलं, आपल्यासोबत आपलं महानगर आणि माय महानगरचे संपादक संजय सावंत सर जॉईन झालेले आहेत. सर, काय सांगाल? कर्जत जामखेड मध्ये अत्यंत चुरशीची लढत आपण पाहिलेली आहे. रोहित पवार विरुद्ध राम शिंदे असा सामना होता. यामध्ये आता सध्या तरी जी इलेक्शन कमिशनची अधिकृत जो पेज आहे, वेबसाईट आहे, त्यावरून जी माहिती समोर येते त्यानुसार केवळ 1200 मतांनी रोहित पवार विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय, परंतु अत्यंत चुरशीची लढत ही पाहायला मिळाली. सर, काय सांगाल? ही जी जागा होती फार प्रतिष्ठेची झाली होती. याचं कारण होतं की कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये 2019 मध्ये पहिल्यांदा रोहित पवार यांनी राम शिंदे जे त्यावेळेचे कॅबिनेट मंत्री होते यांचा पराभव केला होता आणि त्या पराभवानंतर आता 2024 ला पुन्हा एकदा कर्जत जामखेड मधून रोहित पवार विरुद्ध राम शिंदे असा सामना होता. 27 फेऱ्या झाल्या. सुरुवातीपासून एकदम काटेकी टक्कर होती आणि आता शेवटी शेवटच्या फेरीमध्ये रोहित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवा नेतृत्व आहे त्यांनी भाजपच्या राम शिंदे यांचा 1243 मतांनी पराभव केलेला आहे. फारच धक्कादायक पराभव राम शिंदे यांच्यासाठी असू शकेल, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की सुरुवातीच्या काळामध्ये रोहित पवार हे विजयी घोषित केले नव्हते, मात्र त्यांचं लिडिंग खूप होतं. त्यावेळी राम शिंदे यांनी त्यांच्या एकूण मतदान प्रक्रियेवरती आक्षेप घेतला होता, मतमोजणीवरती. त्यानंतर पुन्हा मतमोजणी ज्या ठिकाणी तो आक्षेप घेण्यात आला त्या ठिकाणापासून पुन्हा सुरू करण्यात आली आणि आता अखेर इलेक्शन कमिशनने रोहित पवार यांना 1243 मतांनी विजयी झाल्याचं घोषित केलेलं आहे. एक गोष्ट आहे की रोहित पवार आणि राम शिंदे या दोघांमध्ये जी काटेची टक्कर झालेली आहे त्यामुळे ही 1 to 1 फाईट नव्हती. यामध्ये काही आपल्या सर्वांना माहिती आहे की इंडिपेंडन्स काही 1-2 होते, त्यांनी 1200 साधारण 1243 मतं म्हणजे 1300 मतांपेक्षा कमी मताने रोहित पवार विजयी झालेले आहेत.
स्वाभाविकपणे पुन्हा एकदा ते मागणी करण्याच्या विचारात आहेत. मात्र इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट वरतीच हे आता विजय घोषित केले. आता विजय घोषित केल्यानंतर पुन्हा एकदा फेर मतमोजणी घेता येत नाही. मात्र आता राम शिंदे यांनी तो पराभव अजून मान्य केलेला नाही, कारण फार निसटता पराभव तो समजला जातो. एक गोष्ट आहे की राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे जी काय कोर टीम आहे त्यापैकी एक आहेत, आणि रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू, आणि जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे 3-4 नेते आहेत त्यामध्ये रोहित पवार यांचा समावेश आहे. अत्यंत अटीतटीची चुरशीची अशी लढत झाली, ज्यामध्ये रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला. एक गोष्ट आहे की आताच्या ज्या महाराष्ट्राच्या विधानसभेचा जो निवडणुकीचा निकाल येतोय, तो निकाल पाहता आता थोड्या वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सांगितले की एक सुनामीची लाट आली, त्यामध्ये विरोधी पक्ष हा नेस्तनाबूत झालेला आहे. विरोधी पक्षाचे तिन्ही पक्ष मिळून 50 सुद्धा आमदार होत नाही, आणि आपल्या सर्वांना माहित आहे की जर त्यांना विरोधी पक्ष जर हवं असेल काँग्रेसला, तर किमान 28 आमदारांची गरज आहे. मात्र 28 आमदार सुद्धा काँग्रेसचे होत नाही, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे की काँग्रेसचे साधारण 20 ते 22 आमदार आहेत. तिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 18 आमदार आहेत, आणि शरदचंद्र पवार गटाचे 12 ते 13 आमदार निवडून येण्याची शक्यता आहे. निवडून येण्याची शक्यता मी एवढ्यासाठीच म्हणतोय की अजूनही काही ठिकाणी मतमोजणी सुरू आहे. मात्र अत्यंत चुरशीची झालेली कर्जत जामखेड, आपल्या सर्वांना माहिती आहे की रोहित पवार यांना पराभूत करण्यासाठी भाजप, RSS, फडणवीस यांची टीम हे सगळेजण कामाला लागले होते. कारण एकीकडे आपल्या सर्वांना माहित आहे की रोहित पवार हे अत्यंत आक्रमकपणे भाजपवर, पर्यायाने देवेंद्र फडणवीस वरती अटॅकिंग मोड मध्ये कायम असतात. त्यामुळे त्यांचा पराभव होणे हे फार आवश्यक होतं भाजपसाठी आणि राम शिंदे यांच्यासाठी सुद्धा. कारण राम शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर मागील जी काही विधान परिषदेची निवडणूक झाली होती, त्यामध्ये राम शिंदे यांना विधान परिषदेवरती त्या कोट्यातून निवडण्यात आलं होतं. मात्र तरी पुन्हा एकदा राम शिंदे यांनाच कर्जत जामखेड मधून रोहित पवार यांच्या विरोधात उतरवण्यात आलं. मात्र आता अटीतटीच्या लढतीमध्ये राम शिंदे यांचा रोहित पवार यांनी 1243 मतांनी पराभव केलेला आहे. प्राजक्ता.